जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या NPS, UPS, GPS विकल्प संदर्भात निषिद्ध प्रचार मोहीम जी सुरू आहे त्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते प्रसिद्धीपत्रक आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कोणती ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 26 मार्च 2025 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचे महत्त्वपूर्ण असे प्रसिद्धीपत्रक आहे। हे प्रसिद्धीपत्रक अपर मुख्य सचिवांना निर्गमित केलेलं आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचारी शिक्षकांसाठी मंजूर केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना RNPS व एकीकृत निवृत्तीवेतन योजना UPS या तीनपैकी एका योजनेत सहभागी होण्यासाठी विकल्प देण्याबाबत विशेषतः NPS संदर्भात व बाह्य यंत्रणांच्या सहकार्याने जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या निषिद्ध प्रचार मोहिमेसंदर्भातले महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक आहे। अर्थात NPS, RNPS आणि UPS या संदर्भातला एक विकल्प सरकारी कर्मचाऱ्यांना निवडायचा आहे आणि या संदर्भात जो बाह्य प्रचार जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सुरू आहे की NPS ही स्कीमच या दोन्ही स्कीमपेक्षा चांगली आहे, त्या संदर्भातला जो बाह्य प्रचार आहे त्या प्रचार मोहिमेसंदर्भातले महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक आहे। याच्यामध्ये वरीलपैकी 3 योजनांपैकी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारा विकल्प दिनांक 31/3/2025 पर्यंत सादर करणं बंधनकारक आहे। त्या दृष्टीने गेले 6 महिने योग्य विकल्प देण्यासंदर्भातील विचारविनिमय संबंधित कर्मचारी शिक्षकांच्यामध्ये सुरू आहे, परंतु अत्यंत खेदपूर्वक आपणास कळवू इच्छितो की संबंधित कर्मचाऱ्यांनी कोणत्या योजनेसाठी विकल्प द्यावा याबाबतचा अनाहूत सल्ला देणाऱ्या जिल्ह्याने या प्रचार मोहिमा राबवला जात असल्याचं उघड झालेलं आहे। विशेषतः राज्याच्या लेखा व कोषागार विभागातील कर्मचारी, अधिकारी, बाह्य यंत्रणेतील विविध बँकेचे प्रतिनिधी, प्रचारक येऊन राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS कशी सरस आहे याबाबत त्यांच्या थाटात ते विकल्प देण्याबाबत मांडणी करत असल्याचं दिसून येत आहे आणि या सर्व प्रकारास राज्याच्या वित्त विभागाची मान्यता आहे किंवा कसं याबाबत कर्मचारी शिक्षकांच्यामध्ये संदेह निर्माण झालेला आहे। सदर प्रचार मोहीम अनधिकृतपणे सुरू ठेवून कर्मचारी शिक्षकांच्यामध्ये अधिक संभ्रमावस्था निर्माण होत आहे। सदरची मोहीम तत्काळ स्थगित करण्यात यावी अशी आमची आग्रहाची मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। शासनाला उपरोक्त स्वरूपाचा प्रचार आवश्यक वाटत असेल तर शासनाने तशा स्वरूपाचा अधिकृत शासन निर्णय परिपत्रक पारित करणं गरजेचं आहे। याबाबत अशी कोणतीच कार्यवाही झाल्याचं दिसत नाही। अतिशय महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे, प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच NPS, RNPS, UPS या तिन्ही विकल्पापैकी एक विकल्प देण्यासंदर्भातली जी बाह्य प्रचार यंत्रणा ज्या आहे त्या संदर्भात खुलासा करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेनं निर्गमित केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक होतं। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।